नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे दोन लेक्चर्स डिस्कस केले त्यामध्ये आपण काय पाहिले तर तुमच्या नोटबुकमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शनमधले क्वेश्चनचे आन्सर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्हॉट इज द सेल काय आहे किंवा सेल कशी दिसते, तिचा आकार किती असू शकतो, सेलला पाहायचा असेल तर मायक्रोस्कोपचा यूज केला पाहिजे। त्याचबरोबर आपण सेलची थेअरी पाहिली, जी मॉडर्न थेअरीमध्ये काय सांगितलं गेलं किंवा आपण सेलच्या हिस्ट्री पाहिल्या की सेल शब्द कोणी शोधून काढला, सेलला नाव कोणी दिलं किंवा सेल कोणी मायक्रोस्कोप खाली पाहिली, हे सगळं झालं की रॉबर्ट हुकने आपल्याला काय सांगितलं, सेलला किंवा त्या कंपार्टमेंटला दिसणाऱ्या काय म्हणायचं, सेल म्हणायचं। नंतर आपल्याला ल्युवेल काय सांगितलं, मायक्रोस्कोप खाली सेल कशी पाहिजे किंवा आपल्याला काय सांगितलं व्हर्च्युअली की सगळ्या लिव्हिंग सेल ह्या कशापासून तयार होतात तर प्री एक्झिस्टिंग सेल पासून। हे आपण पूर्वीच्या 2 लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीचे 2 लेक्चर पाहिले नाहीयेत त्यांनी ते पाहिजे। का पाहिजे तर जोपर्यंत तुम्ही ते 2 लेक्चर पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला आज आपण जे डिस्कशन करणार आहोत ते तुम्हाला समजणार नाही। त्याचबरोबर मी दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला एंडिंगला एक होमवर्क दिला होता जो की काय होता, डिफरन्स बिटवीन ऑफ द प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक सेल। तर माझ्या माहितीनुसार सगळ्यांनी तो काय केलं आहे, कव्हरअप केलेला आहे। ज्यांनी केला नाही त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती तो होमवर्क कव्हरअप करून किंवा तो पूर्ण करून मला पाठवायचा आहे, मी तो चेक करेन। तर आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो काय आहे बाळांनो, तर आजचा टॉपिक आपला आहे प्रोकॅरियोटिक सेल। बरोबर ना, की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत, आपण जे म्हणतोय सगळे जगातले लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 प्रकारच्या सेलमध्ये डिवाइड केले गेलेले। म्हणजे जगात कोणताही ऑर्गॅनिझम घेतला तर त्याच्यामध्ये 2 टाईपच्या सेल दिसू शकतात मेनली। त्या कोणत्या असतात तर एक असू शकते प्रोकॅरियोटिक सेल किंवा दुसरी असू शकते यूकॅरियोटिक सेल। म्हणजे काय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिवाइड इनटू द 2 काइंड ऑफ द सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल अँड यूकॅरियोटिक सेल। मग आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय। खूप सोपी आहे मित्रांनो, प्रोकॅरियोटिक सेल लक्षात ठेवायची आहे। तर मी सांगेन त्या प्रकारे पॉइंट्स नोट करत चला आणि महत्त्वाचं काय सांगेन ते मी डायग्राम वगैरे मी लेक्चरमध्ये जशी सांगते तशी ड्रॉ करत चला, तुम्हाला परत करण्याची गरज नाही। तर प्रो या शब्दाचाच अर्थ काय आहे, प्रिमिटिव्ह। प्रिमिटिव्ह म्हणजे काय किंवा सगळ्यात पहिला। प्रिमिटिव्ह शब्दाचा अर्थ काय, सगळ्यात पहिल्यांदा। म्हणजे ह्या शब्दावरून आपल्याला कळून येते की काहीतरी पहिल्यांदा घडले। किंवा कॅरियोटिक शब्दाचा अर्थ काय, कॅरियोटिक म्हणजे काय, न्यूक्लियस। म्हणजे ज्या सेलमध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणारे त्या सगळ्या सेल काय असणारे, प्रोकॅरियोटिक सेल। प्रोकॅरियोटिक सेल सांगायचं झालं तर काय, एकदम सिंपल सेल आहे जिच्यामध्ये पूर्वीच्या लेक्चरमध्ये मी जसं सांगितलं की प्रोकॅरियोटिक म्हणजे की जिच्यामध्ये न्यूक्लियर एन्व्हलप काय झालेला नाहीये, तयार झालेला नाहीये किंवा त्यांच्यात न्यूक्लियस हा अब्सेंट आहे। तर त्यांचं जेनेटिक मटेरियल कुठं प्रेझेंट होतं, सायटोप्लाझममध्ये। म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक सेल। प्रिमिटिव्ह पहिल्यांदा तयार झालेला न्यूक्लियस किंवा अनडेव्हलप्ड न्यूक्लियस ज्याच्यामध्ये असतो त्याला काय म्हणायचं, प्रोकॅरियोटिक सेल। मग ज्यावेळेस प्रोकॅरियोटिक सेल बघायची आहे आपल्याला त्यावेळेस 2-3 गोष्टी मेन लक्षात घ्यायच्या की कशी असणार आहे, सिंपल सेल असणार आहे बरोबर। त्याचबरोबर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय असणार आहे तर अनडेव्हलप्ड किंवा अनडेव्हलप्ड न्यूक्लियस असणार आहे। त्याचबरोबर काय असणार आहे तर ती सेल दिसतीये म्हणजे कशाने तर कव्हरअप असणार आहे, म्हणून तर आपण तिला सेल म्हणतोय। म्हणजे ह्यांच्यात काय असतं, कॉम्प्लेक्स सेल कॉम्प्लेक्स सेल एन्व्हलप असते। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट काय असते तर त्यांच्यामध्ये कुठल्याही
मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली नसतात. काय? मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज नसतात. ऑर्गॅनिलीज आर absent. बरोबर. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिली म्हणजे काय? जसं की युकॅरियोटिक मध्ये आपण काय म्हटलं, मायटोकॉन्ड्रिया असतात, गोल्गी बॉडीज असतात, त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात, क्लोरोप्लास्ट असतात. हे काय आहेत रे? मेम्ब्रेननी तयार करून त्या सेलमध्ये काय केलेले, एक ऑर्गॅनिलीज तयार केलेले. तशा प्रकारचे कोणतेही ऑर्गॅनिली काय प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात. त्यांची जी सेल एन्व्हलप असतो तो कसा असतो? कॉम्प्लेक्स. म्हणजे काय असणार आहे? 3 लेयरने बनलेला असणार आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणले? कॉम्प्लेक्स म्हणले. पहिली गोष्ट काय होती की प्रोकॅरियोटिक सेल सिंपल आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट काय? त्यांच्यात अनडेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, म्हणजे त्यांच्यात पूर्ण न्यूक्लियस डेव्हलप झालेला नाहीये. म्हणजे तरी काय आपण पूर्ण म्हणू शकतो की न्यूक्लियस इज absent असंही म्हणू शकतो. कुठल्या केसमध्ये? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. मग आपण इन डिटेल स्ट्रक्चर अभ्यासूया. प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर अभ्यासायचं आहे तर सगळ्यांच्या नोटबुकमध्ये डायग्राम ही आली पाहिजे. मग डायग्राम म्हणजे काय? तर डायग्राममध्ये काय असतं किंवा प्रोकॅरियोटिक सेल कशी दिसते किंवा ती कशी बघायची असते हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले की तिला पाहायचं असेल तर मायक्रोस्कोप पाहायचा आहे. मायक्रोस्कोपच्या खाली ज्यावेळेस राहणार आहे त्यावेळेस आपल्याला काय दिसणार आहे? तर बॅक्टेरियल सेलमध्ये काहीतरी एक एन्व्हलप आहे. जसं की मी आत्ताच म्हटलं काय? सेल एन्व्हलप आहे. ते सेल एन्व्हलप कसं म्हटलं मी? कॉम्प्लेक्स आहे. बरोबर. कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय? तर 3 लेयरने बनलेले. बरोबर. कशाने बनलंय? 3 लेयरने बनले. मग जो आतला लेयर असतो, सगळ्यात पहिला लेयर असतो, तो काय असतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. 2 नंबरचा जो लेयर असतो तो काय असतो? तर तो असतो सेल वॉल. आणि 3 नंबरचा जो लेयर असतो ही पूर्ण काय आहे? प्रोकॅरियोटिक सेलची सेल एन्व्हलप आहे. ह्या सेल एन्व्हलप मध्ये 3 लेयर दिसतात. पहिला लेयर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, दुसरा लेयरला काय म्हणतात? सेल वॉल, आणि तिसरा जो लेयर असणार आहे त्याला काय म्हणायचं? तर तो तुमचा कॅप्सूल असणार आहे किंवा एक वरचं कव्हर आहे त्याला कॅप्सूल म्हटलं जातं किंवा लूज शीट असं म्हटलं जातं. तर ह्या कॅप्सूल, हा जो कॅप्सूल आहे हा कॅप्सूल कशाने बनलाय? तर त्याच्यात काय असतं? केमिकली कंपोज्ड ग्लायको कॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स. तर बॅक्टेरियल सेलमध्ये तुम्हाला मी आता सांगितलं सेल एन्व्हलप असतो. सेल एन्व्हलप मध्ये 3 लेयर असतात. तर आउटर जो लेयर असतो तुमचा सगळ्यात वरचा तो काय आहे? तुमचा ग्लायकोकॅलिक्स. मिडल जो आहे तो सेल वॉल आणि त्याच्या आतला लेयर आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन. ग्लायकोकॅलिक्स हे आता मी सांगितलं की स्लाइम लेयर मध्ये किंवा लूज शीट मध्ये असतात किंवा कॅप्सूल मध्ये असतात. तर हे झालं 3 लेयरनी बनलेलं स्ट्रक्चर. तर मी आता जसा उल्लेख केला की तुम्हाला काय पाहायचंय? बॅक्टेरिया पाहायची आहे तर मायक्रोस्कोपचा यूज केला पाहिजे. मग ही बॅक्टेरिया पाहण्यासाठी मायक्रोस्कोप तर वापरला, पण एक महत्त्वाची पद्धत वापरली जाते जिला आपण काय म्हणतो? स्टेनिंग मेथड. म्हणजे काय? कलर करायचं. एखाद्या गोष्टीला कलर करायचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टला कलर करायचं किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला कलर करायचं आणि तो मायक्रोस्कोप खाली पाहायचा. म्हणजे काय? एक विशिष्ट केमिकल असतात जे काय टाकल्यानंतर त्याच्यावर त्यांना कलर तयार होतो, त्याला म्हणतो आपण स्टेनिंग मेथड. मग बॅक्टेरियाला स्टेन करण्यासाठी ग्राम स्टेनिंग मेथड वापरली गेली. ग्राम हा काय? सायंटिस्ट आहे, त्याच्या नावावरूनच त्या स्टेनिंगला नाव दिलं गेलं. तर ग्राम हा मायक्रोबायोलॉजिस्ट होता. त्याने काय केलं? बॅक्टेरिया व्यवस्थित पाहण्यासाठी स्टेनिंग मेथड शोधून काढली. तर 2 प्रकारच्या बॅक्टेरिया त्यातून दिसल्या. एक असते ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, एक असते काय असते? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया, आणि दुसरी असते
किंवा वरच्या कव्हरमध्ये काय सापडलं आपल्याला, ग्लायकोकॅलिक सापडलं किंवा त्याच्यात काय आहे, ग्लायकोकॅलिक आहे. दुसरा जो आपला लेयर होता आतल्या साईडचा त्याच्या, तो काय आहे आपला, सेल वॉल आहे. तर सेल वॉल काही बॅक्टेरियांमध्ये कशाने बनलेली असते, तर पेप्टिडोग्लायकॅन. तर ह्या सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकॅन जर असेल, ह्या सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकॅन प्रेझेंट असेल तर ती झाली ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि काही बॅक्टेरियांमध्ये आपल्याला तिथे काय दिसेल, म्युरिन दिसेल. काय दिसेल, काही बॅक्टेरियांमध्ये आपल्याला म्युरिन नावाचं केमिकल दिसेल. ज्यांच्या सेल वॉल मध्ये म्युरिन असेल तो झाला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, बरोबर. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेला असतो, तर फॉस्फोलिपिड. कशाने बनलेला असतो, फॉस्फोलिपिड्स. ज्यावेळेस आपण युकॅरियोटिक सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन इन डिटेल शिकणार आहोत त्यावेळेस आपण पाहणार आहोत की फॉस्फोलिपिड लेयर कसा असतो किंवा बायलेयरचं स्ट्रक्चर कसं असतं. म्हणजे काय, आता आपण बघितलं की सेल कशी आहे, सिंपल आहे, तिच्यात आपल्याला काय दिसणार नाही, न्यूक्लियस दिसणार नाही. त्याचबरोबर आपण बघितलं कॉम्प्लेक्स सेल वॉल आहे. का म्हटलं रे कॉम्प्लेक्स, कळलं ना आता की 3 लेयरने तुमची काय बनलेली आहे, बॅक्टेरियल सेलची सेल वॉल बनलेली आहे. सेल वॉल त्यातला आतला लेयर काय आहे तुमचा, प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या बाहेरचा सेल वॉल आणि त्याच्या बाहेरचा ग्लायकोकॅलिक्सने बनलेला कॅप्सूल आहे. अजून एक गोष्ट असते की काही बॅक्टेरियांमध्ये हा लेयर नसतो. मेनली काही बॅक्टेरियांमध्ये हे 2च लेयर असतात, पण मेनली आपण 3 सांगितले कारण ते बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. मग आता दुसरी गोष्ट कोणती असणार आहे, तर आतमधल्या साईडला सायटोप्लाझम असतो किंवा त्याला सायटोसोल म्हणतो आपण, बरोबर. हा जो प्रोटीन मी दाखवला हा सगळा द्रव पदार्थ जो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आतमध्ये असणार आहे त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम. काय सेल मधला प्लाझ्मा म्हणून त्याला काय म्हणायचं, सायटोप्लाझम किंवा सायटोसोल असा शब्द वापरलेला असतो. मग ह्या सायटोप्लाझम मध्येच काय असतो तुमचा, तर डीएनए असतो. डीएनए आरएनए जे तुमचं क्रोमोझोमल मटेरियल असतं ते तिथं सायटोप्लाझम मध्ये कुठेतरी इम्बेड असणार आहे. कारण आताच म्हणलं ह्याच्यात न्यूक्लियस नसतो. म्हणजे काय, तर ह्याचं जेनेटिक मटेरियल सायटोप्लाझम मध्येच प्रेझेंट असतं. म्हणून त्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या डीएनएला किंवा त्यांच्या जेनेटिक मटेरियलला काय म्हणतात, न्यूक्लिऑइड. काय कन्सेप्ट आहे, न्यूक्लिऑइड. कारण ह्यांच्याकडे कुठलंही कव्हरअप नाहीये. मग हा डीएनए किंवा त्यांचं जेनेटिक मटेरियल सायटोप्लाझम मध्येच प्रेझेंट असतं म्हणून त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिऑइड असं नाव दिलं गेलं. तर दुसरे स्ट्रक्चर ह्यांच्यात काही एवढे विशेष दिसत नाही. मग काय दिसतं, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मधून असं इनफोल्डिंग झालेले काही स्ट्रक्चर्स आपल्याला बॅक्टेरियल सेलमध्ये दिसतात. त्यांना काय म्हणायचं, मिझोझोम. मिझोझोम. बॅक्टेरियामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच काही फोल्डिंग्स तयार झालेले असतात. ते 1 असतील 2 असतील, डिपेंडिंग त्या सेलमध्ये किती प्रमाणात काय आहे. तर हे झाला मिझोझोम. तर मिझोझोमचं काम काय मग, तर मिझोझोम 3 कामं करतो. मिझोझोम सेल वॉल फॉर्मेशन मध्ये मदत करतो. मिझोझोम रेस्पिरेशन मध्ये मदत करतो. म्हणजे बॅक्टेरियल सेल आहे तिला रेस्पिरेशन तर करावं लागणार आहे. मग त्यांचं रेस्पिरेशन कोण करतं, मिझोझोम करतं. तिसरी गोष्ट ते काय करतं, डीएनए रेप्लिकेशन.
मिझोझोमच्या जवळ येतो आणि काय करतो डीएनए रेप्लिकेशन. आता फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा की मिझोझोम नावाचं काहीतरी स्ट्रक्चर बॅक्टेरियल सेलमध्ये असतं आणि त्याची 3 कामे सेल वॉल फॉर्मेशन, रेस्पिरेशन, डीएनए रेप्लिकेशन. दुसरे अजून आपल्याला काही स्ट्रक्चर्स दिसतात की काय स्ट्रक्चर दिसतात, ग्रॅन्युअल टाइप स्ट्रक्चर दिसतात किंवा सर्क्युलर स्ट्रक्चर दिसतात, एक स्मॉलेस्ट स्ट्रक्चर दिसतात. ते काय असतात तर ते राइबोझोम्स असतात. काय राइबोझोम्स. राइबोझोम काय करतात, प्रोटीन सिंथेसिसचं काम करतात. प्रोटीन सिंथेसिस. सेलला कामं तर करावी लागणार आहेत. मग सेलमध्ये कामं घडून आणण्यासाठी काहीतरी स्ट्रक्चर पाहिजे किंवा त्या सेलला जगायचंय म्हणजे काहीतरी तयार करावं लागणार आहे, काहीतरी बाहेर टाकावं लागणार आहे, म्हणून हे सगळे स्ट्रक्चर डेव्हलप झालेले आहेत. मग अजून एक प्रकारचं काय दिसतं, स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. त्याच्या आतमध्ये एक सर्क्युलर स्ट्रक्चर दिसतं जे की काय असतं, सर्क्युलर डीएनए असतो. त्यांचा काय असतो, सर्क्युलर डीएनए, एक्स्ट्रा डीएनए असतो. इथं पण डीएनए होता मी आता सांगितलं, त्याला पण न्यूक्लियोइड म्हणते. पण एक्स्ट्रा डीएनए मटेरियल जे असतं त्याला काय म्हटलं जातं, प्लाझमिड. म्हणून कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. प्लाझमिड डीएनए पण एक असतो, एक्स्ट्रा असतो. काही बॅक्टेरियांमध्ये असतो, काही बॅक्टेरियांमध्ये नसतो. हा सगळ्यांमध्ये असतो, ज्याला की आपण काय म्हटलंय, न्यूक्लियोइड म्हणतो. यांच्यामध्ये कोण असणार आहे, त्यांचा डीएनए किंवा आरएनए. एक काय झाले, न्यूक्लिक ऍसिड त्यांचे तिथं प्रेझेंट असतात म्हणून त्यांना काय म्हणले, न्यूक्लियोइड म्हणले. सायटोप्लाझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स वगैरे असतात किंवा सायटोप्लाझममध्ये त्यांच्या काय सगळे इम्बेड केलेले आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या प्रोकॅरियोटिक सेलच्या कुठे चालत आहेत तर सायटोप्लाझममध्ये चालत आहेत. हे झालं आपलं सेल एनव्हलप आणि ह्यांच्या कुठल्याही सेल ऑर्गॅनिल दिसल्यात आपल्याला नाही, म्हणून तर मी काय म्हणले, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज आर ॲब्सेंट. राइबोझोम तेवढे दिसले पण हे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिलीज नाहीये, जसं की माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, म्हणजे ह्यांच्यात ते ॲब्सेंट आहे. मेन आणि अजून एक स्ट्रक्चर्स दिसतात किंवा एक मेन स्ट्रक्चर दिसतं, ते काय असतं तर त्याला काय म्हटलं जातं, फ्लॅजेलम. काही बॅक्टेरियांना मुवमेंट घडून आणायची असेल किंवा त्यांना एका जागेवर दुसऱ्या जागेवर जायचंय म्हणजे त्यांना काय करावं लागेल, हालचाल करून आणावी लागेल. मग ती हालचाल घडून आणायची आहे तर त्याच्यात काहीतरी स्ट्रक्चर पाहिजे हालचालीसाठी, म्हणून काय असतं, फ्लॅजेलम असतं, म्हणजे शेपटी असते. त्या शेपटीच्या सहाय्याने काय केलं जातं, बॅक्टेरिया पुढे ढकलले जातात. अजून दुसरे स्ट्रक्चर असतात, सिलिया. मी ह्या ज्या लाईन काढले त्या काय झाल्या, सिलिया. त्यांना काय म्हणायचं, सिलिया. ह्या सिलिया पण काय करतात, मुवमेंट मध्ये आपल्याला मदत करतात. इथं लिहिते मी म्हणजे तुमच्या लक्षात राहील, मुवमेंट फंक्शन लिहिले त्यांचे बरोबर. तर दुसरे अजून आपल्याला 2 टाईपचे प्रोजेक्शन दिसतात त्यांच्या बाहेरच्या साईडला. एक असतात फिब्रिन. फिब्रिन म्हणजे काय तर असे स्ट्रक्चर लक्षात घ्या थोडक्यात असतात की बॅक्टेरियावरती सगळीकडे असणार असे वेगळे काढले थोडेसे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या फिब्रिन ज्या असतात, फिब्रिन ह्या कशासाठी मदत करतात तर फिब्रिन ह्या अटॅचमेंटसाठी, त्यांना बॅक्टेरियाला कुठे जर थांबायचंय किंवा कशाला तर चिटकून राहायचं. समजा बॅक्टेरिया एका पाण्यात आहे, उदाहरणार्थ देते, आणि पाण्याचा फ्लो जोरात आला तर ते बॅक्टेरिया वाहून जातील. त्यांना जर राहण्यासाठी काहीच नसेल किंवा त्यांना अटॅच राहण्यासाठी काही स्ट्रक्चर नसेल तर ह्या फिब्रिनचं फंक्शन काय आहे, अटॅचमेंटचं आहे. तर पुढे अटॅचमेंट ते सपोर्ट पर्यंत काय असतं त्यांचं फिब्रिनचं स्ट्रक्चर असतं. अजून एक प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, त्या काय असतात, पिलाई म्हटलं जातं त्यांना. काय म्हटलं जातं, पिलाई. ह्या पिलाई काय करतात, अटॅचमेंटसाठी. म्हणजे काय, 2 बॅक्टेरियल सेल असतील तर त्यांना एकमेकांच्या बॉडीमधलं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, त्यावेळेस त्या एकत्र येतात
आणि ह्या पिलाच्या थ्रू त्यांचं काय केलं जातं, एक्सचेंज केलं जातं. म्हणून ह्या पिलाला सेक्स पिलाय पण म्हटलं जातं, कारण ह्या थ्रू काय केलं जातं, त्यांचं DNA मटेरियल एक्सचेंज केलं जातं. एवढं लक्षात घेऊ नका डीपमध्ये, पण मी सांगितलं की पिलाय पण काय असतात, त्यांच्या अटॅचमेंटसाठी युजफुल असतात. हे स्ट्रक्चर झालं आपलं कशाचं, प्रोकॅरियोटिक सेलचं. प्रोकॅरियोटिक सेल किती सोपी आहे रे, लक्षात राहील सगळ्यांच्या. काय बघितलं आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, तर प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असणारी, म्हणजे त्यांच्यात न्यूक्लियस वेल डेव्हलप झालेला नाहीये. म्हणजे काय, ह्या सेल कशा आहेत, सिंपल आहे, स्मॉल असतात साइजनी, अनडेव्हलप्ड न्यूक्लियस आहे, कॉम्प्लेक्स सेल एन्व्हलप आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल तर ह्यांच्यात नाही येतच. म्हणजे आपल्याला बघायचं काय होतं, फक्त सेल एन्व्हलप कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय, तर सेल एन्व्हलप मध्ये आपल्याला 3 लेयर दिसतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सेल वॉल आणि कॅप्सूल. त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस आपल्याला काय दिसला, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्येच त्याच्या काय चालतात, सगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात. नंतर दिसला आपल्याला त्याचा DNA RNA, जो की काय असतो, न्यूक्लियोइड आपण म्हणतो त्याला. त्याचबरोबर एक एक्स्ट्रा DNA सर्क्युलर DNA सापडतो, त्याला काय म्हटलं जातं, प्लाझ्मिड. तुमच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन पासूनच ही इनफोल्डिंग झालेले जे स्ट्रक्चर्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर मिझोझोम. मिझोझोमचे 3 काम आहेत, सेल वॉल फॉर्मेशन, सेल वॉल तयार करायला मिझोझोम मदत करतं, रेस्पिरेशन करतं, DNA रेप्लिकेशन करतं. फ्लॅजेलम असते त्यांच्यात, जी की काय करते, मूवमेंट घडून असते. सिलिया पण त्याच्यात काय करतात, सिलियांची पण हालचाल अशी करतात आणि मूवमेंट घडून आणतात. रायबोझोमचे ग्रॅन्युल आपल्याला सायटोप्लाझममध्ये दिसतात, ते काय करतात, प्रोटीन सिंथेसिस करतात. त्याचबरोबर फिब्रिन नावाचे आपल्याला काय दिसतात, त्यांच्यावरती वरच्या साईडला प्रोजेक्शन दिसतात. ह्या फिब्री काय करतात, अटॅचमेंट, त्यांना कुठं चिटकून राहायचं असेल किंवा तिथं काय क्लिन्झिंग म्हणजे काय, चिटकून राहणे, तिथं त्या काय होतात, युजफुल होतात. त्याचबरोबर पिलाय पण असतात, ज्या की बाहेरच्या साईडला प्रोजेक्ट झालेले असतात. ह्या पिलाय काय करतात, एक्सचेंज किंवा अटॅचमेंट मध्ये काय करतात, युजफुल असतात. म्हणून त्यांना मेनली ह्या थ्रू काय काम चाललं जातं, त्यांच्यात एक्सचेंज केले जातात DNA RNA, म्हणून ह्यांना सेक्स पिलाय म्हणतात. झालं, किती सोपं आहे. प्रोकॅरियोटिक सेल आपला सगळ्यांच्या लक्षात आहे, किंवा प्रोकॅरियोटिक स्ट्रक्चर कोणाला काही कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यात नाही. सगळ्यांनी डायग्राम व्यवस्थित काढा, ती नावं तुमच्या नोटबुकमध्ये. वाटलंच तुम्हाला हे वेगळ्या कलरनी, हे वेगळ्या कलरनी, हे वेगळ्या कलरनी काढायचे असेल तर काढा, तुम्हाला व्यवस्थित ते लक्षात राहील. तर रायबोझोम हे काय असतात, 70 टाईपचे रायबोझोम असतात आणि युकॅरियोटिक मध्ये काय सापडतात आपल्याला, 18S टाईप रायबोझोम सापडतात. तर काय आहे, हे सगळे युनिट आहे. तर 17S म्हणजे तर तेवढ्या साईजचा रायबोझोम तिथं प्रेझेंट असतो. चल, आता काय इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे कोणाला, तर ज्यांनी पहिले लेक्चर पाहिले नाहीये त्यांनी ते आधी लेक्चर पहा, म्हणजे तुम्हाला काय समजेल प्रोकॅरियोटिक सेल. माझ्या माहितीनुसार आता प्रोकॅरियोटिक मध्ये कोणालाही काही डाऊट नसेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे फक्त लक्षात ठेवायचं, जिच्यात न्यूक्लियस अनडेव्हलप आहे आणि ती पहिल्यांदा तयार झालेली आहे, त्यामुळे तिच्यात काहीही असे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाहीत. काय सोडलं तर, सेल एन्व्हलप सोडलं तर, तरी पण ती जिवंत आहे. मग जिवंत राहण्यासाठी पण तिच्यात काहीतरी स्ट्रक्चर तयार असणार आहेत, थोडेफार स्ट्रक्चर आहेत, ते स्ट्रक्चर तेवढे लक्षात ठेवायचे त्यांच्या. आणि आता आपल्याला काय करायचं, पुढच्या लेक्चरमध्ये काय शिकायचं आहे, न्यूक्लियर एन्व्हलप. म्हणजे सगळ्यांच्या नोटबुकमध्ये काय आलं पाहिजे, तर प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय आणि प्रोकॅरियोटिकचं स्ट्रक्चर इन डिटेलमध्ये. चला, तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. कुठला पॉईंट घेऊ, युकॅरियोटिक सेल.